नेक्स्ट चला, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयसोटोप्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयसोटोप्स हेडिंग द्या. नेक्स्ट हेडिंग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयसोटोप. लक्ष द्या, मला तुम्हाला एक महत्वाचं काहीतरी बोलायचंय. हे कोणी केलंय असं पार्टिशन? ठीक आहे, चालेल, सोडा. महत्वाचं काहीतरी बोलायचंय. आता बघा, तुम्हाला जे फर्स्ट टर्मला जे चॅप्टर्स आहेत ते किती आहेत? 5. कुठले तुम्हाला नाव माहितीये? एक माझ्या साईडने तुम्हाला मी होमवर्क देतो, नाही तर मग मला हे नीट जे साईडला ठेवावं लागेल आणि ते चॅप्टर्स आधी बोर्ड वाईज कम्प्लीट करून द्यावं लागेल. करायचं काय तुम्ही सांगा? नीट जे मला साईडला ठेवावं लागेल आणि ते चॅप्टर मग मला पुढचा 20-25 दिवस बोर्ड वाईज मला ते शिकवावं लागतं. परत मग इकडे यावं लागेल, मग परत ते मार्क्सचं एक्सटेंड होईल. म्हणून एक सोपी आहे. मोल कन्सेप्ट तुमचा झालाय, काही नाही. तुम्हाला सांगू का, तुमचं जे टेक्स्ट बुक आहे ना, टेक्स्ट बुक किती चॅप्टर येणार आहेत? पहिले 5. 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. त्याचं 3 तासाचं एक लेक्चर बघायचं घरी गेल्यावर. 3 पण नका, 2 तासाचं एक लेक्चर बघा बोर्ड वाईज. ठीक आहे. आता मोल कन्सेप्ट बघण्याची गरज नाही. ऍटॉमिक स्ट्रक्चर बऱ्यापैकी होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठलं आहे? पिरियोडिक टेबलचं एक लेक्चर बघा. बघितलं? हा, मग जे असतील ते तुम्हाला नाव माहिती ना, तर त्या चॅप्टरचं नाव टाकायचं ते. आणि तुमच्या बोर्ड बुकच्या खाली जी एक्सरसाइज आहे ना, ते क्वेश्चन ओव्हरलुक करा. काय होतंय माहितीये का, त्यांचं म्हणणं काय, या मुलांनी जर एक्झाम देण्यासाठी नकार दिला तर मग म्हणजे तुम्ही म्हणसाल की आमचा एकच चॅप्टर झाला, केमिस्ट्रीला येणार आहेत 5 चॅप्टर, तुम्ही ऑब्व्हियसली नकार देणार ना, की झालेच नाही तर मग आम्ही लिहू काय? म्हणून त्याची तयारी करण्यासाठी मी तुम्हाला होमवर्क देतोय. एक युट्यूब वरती एक लेक्चर बघायचं आणि त्याची एक्सरसाइज बघायची आणि लिहून यायचं पेपर. कोणाला तक्रार नको, काही नको. 12वीत जेवढी सध्या स्पीड चालू ना, तेवढ्या स्पीडला तुम्ही एक्झिस्ट नाही करणार. मी तिथं फक्त स्पीड, एकदम स्पीडली जातोय मी, एकदम स्पीडली. झालं का लिहा या स्पीडला जातोय मी, कारण त्यांचा बोर्डाचं मला कम्प्लीट करून द्यायचं आहे. हा, क्लिअर? जाऊ दे. क्लिअर ऑल इथून होतं का? इथं का असं? अच्छा, ठीक आहे. तर तेवढं तुम्ही करा फक्त माझ्यासाठी. बाकी तर मग नाही तर मग मला सांगून द्या, मग मी तसं करतो. कारण 12thच्या मुलांना मला तसं त्या लेवलला घेऊन जाणं भाग आहे. मग तुमचं मग परत ते गोंधळ उडेल मग. हा, म्हणून ते होमवर्क आहे. जेवढे चॅप्टर तुम्हाला माहिती आहे, मी उद्या येईल. उद्या तुम्हाला मी विचारेल की सांगा या चॅप्टर मधलंच केलं का. उद्या कुठला चॅप्टर करता सांगा? पहिला कुठला? मोल कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट ना, सगळं करता. तुम्ही पण करून आणाल, बोर्ड बुकची एक्सरसाइज पाहाल. परवा माझं लेक्चर आहे, उद्या झालं, आज तो कराल, उद्या कोणता कराल ते सांगा. ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे ना, ऍटॉमिक स्ट्रक्चर करा. उद्या ऍटॉमिक स्ट्रक्चर करा. परवा कुठला कराल? रविवारी पिरियोडिक टेबल. बरं, जे काही असतील तो, ठीक आहे, ते तुम्ही पहा आणि ते तुम्ही करा. विनाकारण मग ते कसं होतं माहितीये का, मी मेहनत केली आहे, तुम्हाला माहितीये, केली का नाही केली आहे? 3 वेळेस केली, बरोबर? अरे बेटा, हे ते असं मोबाईल केला की ते असं होतं, ते असं एक रोटेशन ऑफ करू ना, रोटेशन ऑफ करायचं. मग ते विनाकारण ती चर्चा नको. मग ते तुम्ही निगेटिव्ह व्हाल, मी निगेटिव्ह होईल, माझ्या मनात काहीतरी वेगळं येईल, मला असं वाटेल की मी विनाकारण काम करतोय. त्याच्यामुळे मग आपण आपल्या साईडने सेफ राहायचं. ठीक आहे.
30-35 मार्क्स जरी पडले तरी हरकत नाही. चालेल ना? ऑप्शन नाहीये का? ठीक आहे, जाऊ दे. चला लिहा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयसोटोप्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ आयसोटोप्स. Chemical properties of isotopes. Yeah. Chemical properties of isotopes is same. Chemical properties of isotope is same due to presence of same electronic configuration. Same electronic configuration due to presence of same electronic configuration. ठीक है, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हा हायड्रोजन आहे, हा ड्यूटेरियम आहे, हा ट्रिटियम आहे. ठीक आहे, याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असतील? इलेक्ट्रॉन 1. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 1. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 1. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1 1 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? सेम आहे. म्हणजे पण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असतील? सेम असतील. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असतील? सेम असतील. ठीक आहे. आता कार्बन आहे. कार्बन किती आहे? C12. कार्बन C13. पण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन याच्यामध्ये पण 6, याच्यामध्ये पण 6. इथे काय 2,4, इथे काय 2,4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे, म्हणून त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय? सेम आहे. कळलं? नेक्स्ट लिहा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ आयसोटोप्स. Physical properties of isotopes are different such as melting point, comma boiling point, comma vapor pressure. Vapor pressure of isotopes are different. ठीक है. इकडे हायड्रोजन H2 आहे, इथे D2 आहे, इथे T2 आहे. हायड्रोजन H2 इथे D2 आहे, इथे T2 आहे. ठीक आहे. तुम्हाला समजत नाही का क्लास चालू आहे तर? एवढं ओळखतात का? जातच कशाला तुम्ही तिकडं? ठीक आहे. पहा तुम्ही लास्ट इयरला 10वीला तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नावाचा एक चॅप्टर होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक फॉर्म्युला शिकला असाल. F इज इक्वल्स टू काय असतं? F इज इक्वल्स टू G m1 m2 अपॉन r². ठीक आहे. आता मला सांगा याचं मास काय? याचं मास ऍज कम्पेअर टू दिस कमी आहे. याचं मास काय? ऍज कम्पेअर टू दिस जास्त आहे. मास याचं किती मास आहे? 1. याचं किती आहे? 2. याचं किती आहे? 3. ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, ठीक आहे, याचा काय असेल? कमी असेल. याचा काय असेल? कमी असेल. कारण पहा याचा मास कमी आहे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल काय आहे? मास आहे. m1 m2. याचा मास जास्त आहे, त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल? याचा जास्त असेल. ठीक आहे. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. आता म्हणजे H2 आहे, सपोज इथे H आहे, इथे H आहे, हा असा एकमेकांना ओढतोय. ठीक आहे. आणि हा T2 आहे, हा
जास्त फोर्सनी ओढतोय, हा जास्त फोर्सने एकमेकांना ओढतोय. ठीक आहे, ठीक आहे. आता मला सांगा, जो जास्त फोर्सनी ओढतो, जो जास्त फोर्सनी ओढतो, ठीक आहे, जो जास्त फोर्सने ओढतो त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो काय असेल? म्हणजे जेव्हा कमी फोर्सने ओढतो त्याचा बॉइलिंग, याला तोडायला मला वेळ लागणार नाही, याला तोडायला मला वेळ लागणार नाही. त्याचा बॉइलिंग पॉइंट काय असेल? कमी असेल का जास्त असेल? याचा बॉइलिंग पॉइंट काय असेल? कमी. याचा बॉइलिंग पॉइंट काय असेल? जास्त. कारण याला तोडायला काय लागेल? वेळ लागेल. हा माझा 5 मिनिटात तुटेल तर तो 10 मिनिटात तुटेल, किंवा याला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतील, कारण त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय जास्त, याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय कमी आहे. ठीक आहे, पहा बॉइलिंग पॉइंट कमी, त्याचा मेल्टिंग पॉइंट पण काय होईल? कमी. ठीक आहे, मेल्टिंग पॉइंट पण काय होईल? कमी. याचा मेल्टिंग पॉइंट काय असेल? कमी. मेल्ट नाही होणार ना, याचा मेल्टिंग पॉइंट काय होईल? जास्त. ठीक आहे, याचा मेल्टिंग पॉइंट काय होईल? जास्त. आता पहा बॉइलिंग पॉइंट कमी तर वेपर प्रेशर काय असेल? वेपर प्रेशर म्हणजे वेपरचं प्रेशर बघा तुम्ही, वेपरला एक प्रेशर असतं, साध्या भाषेत पाणी आपण रोज सकाळी गॅसवर ठेवतो. ठीक आहे, पाणी पहिले थंड असतं. ठीक आहे, थंड असल्यावरती तो वेपर फॉर्म करतो का? नाही. त्याला बॉईल केलं तर तो काय फॉर्म करतो? वेपर फॉर्म करतो. ठीक आहे, वेपर फॉर्म करतो. कधी कधी तुम्ही ऑब्झर्व केला असेल, त्याच्यावरती जो आपण भांड ठेवतो त्याच्यावरती अशी जी प्लेट ठेवतो, ती प्लेट पण अशी कधी कधी होते. मग ती का होते? कारण त्याला कुठलं ना कुठलं तरी प्रेशर असतं, त्याला काय असतं? वेपर प्रेशर असतं. आता मला सांगा, बॉइलिंग पॉइंट कमी तर वेपर प्रेशर जास्त का कमी? कमी. कमी कसं असेल? कमी कसं असेल? जास्त असेल. पहा सांगतो पहा, हा 20 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतोय आणि हा दुसरा 30 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतोय. ठीक आहे, लवकर वेपर कोण बनवेल? सर तिकडं इंक नाहीये सर. बरं, मला प्रॉब्लेम येतो तिथं लिहिताना बोर्डवरती, त्या मुलांना दिसत नाहीये सर, तक्रार करतायत. ते तक्रार करतात ते मुलं. बरं, त्यांना म्हणा ते इंक वगैरे नाहीये तर ते हे होईल. हा, ठीक आहे. आता बघा, मला असे 20 डिग्री सेल्सिअस आणि इथं काय 30 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस इथं काय 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता इथं 20 डिग्री सेल्सिअस आणि इथं 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता पहा कोण लवकर बॉईल करेल? कोण लवकर बॉईल होईल? 30 वाला का 20 वाला? कोण लवकर बॉईल होईल? 20 वाला. 20 वाला लवकर बॉईल होईल. तर 20 वाला जर लवकर बॉईल झाला तर हा वेपर काय बनवेल? लवकर बनवेल. वेपर लवकर बनवेल. जो वेपर लवकर बनवेल त्याचं वेपर प्रेशर काय असेल? जास्त. त्याचं वेपर प्रेशर काय येईल? जास्त. याचं वेपर प्रेशर काय येईल? याचं वेपर प्रेशर काय येईल? कमी. समजतंय? त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत का? नाही. ठीक आहे, आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम आहेत का? नाही. ठीक आहे, नाही. समजलं? आता पहा, बॉइलिंग पॉइंटची जर ऑर्डर सांगायची असेल, तर सांगा काय येईल? T2 इज ग्रेटर दॅन D2 इज ग्रेटर दॅन H2 असं येईल. आणि वेपर प्रेशरची ऑर्डर जर सांगायची असेल तर H2 इज ग्रेटर दॅन D2 इज ग्रेटर. समजलं? ठीक आहे, लिहा. कळते ना अक्षर? इथं ऑलरेडी झालेलं आहे. अक्षर कळतंय ना? जर नसेल कळत तर विचारा मला की सर हा पॉईंट कसा आला, इथे तुम्ही काय लिहिलंय? हे अट्रॅक्शन आहे बेटा, हे दिस इज अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
दुसऱ्या गिअरवरती चाललोय आपण सध्या. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावरती कोणाचा वॉच नाहीये, पण सगळेजण तुमच्यावरती वॉच ठेवतायत. तुम्ही किती वाजता येता, तुम्ही किती वाजता बसता, कोण कोण प्रेझेंट आहे, कोण कोण नाही प्रेझेंट आहे, ह्याचं तुम्हाला सगळं तुम्हाला पुढच्या वर्षी ते रिपोर्ट कार्ड देतील तुमच्या हातात. सिरियसली बेटा, तू एवढे दिवस फुकट असून तू एवढे दिवस आला होता, एवढे दिवस नव्हता आला. आणि तुम्हाला असं वाटू द्या, 12वीच्या मुलांना किती स्ट्रिक्ट केलं माहितीये का? अकॅडमीला जायचं नाही तर ऍडमिशन काढून न्यायची, दुसरं कॉलेज पाहायचं. बेकार. तुमच्या वेळेस पण 12वीला तेच होणार आहे, बघा तुम्ही. नाही कळालं, नाही कळालं. हा म्हणजे कुठले सर? 12वीवाल्याला घेणार नाही म्हणजे नाही, मग तशी त्यांची पॉलिसी असेल. पण 11वीला ज्यावेळेस ऍडमिशन करतील ना, त्यावेळेस ही जर आहे तर तिकडे जायचं, फुकट जायचं. पण कॉलेज नाही तर मग बघायचं दुसरं, सातारा, सांगली, कोल्हापूर, पिलूस इकडं नाही. बरोबर आहे ना? एवढी मरमर करतात, कोणासाठी करतात? आपल्यासाठीच करतात, तुमच्यासाठी करताय, माझ्यासाठी करताय. ठीक आहे, लिहा. कायनेटिक आयसोटोप इफेक्ट. कायनेटिक आयसोटोप इफेक्ट. कायनेटिक आयसोटोप इफेक्ट. कायनेटिक आयसोटोप इफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन. हे लिहिलं सगळ्यांनी, रफ करूया. नाही नाही नाही, पॉइंट आहे. हे लिहिलं सगळ्यांनी, रफ करू. लिहा. कायनेटिक आयसोटोप इफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन. कायनेटिक आयसोटोप इफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन. Is observed in isotopes of hydrogen. Isotopes of hydrogen. Isotopes of hydrogen. Isotopes of hydrogen. ठीक आहे, ठीक आहे. पहा कायनेटिक आयसोटोपिक इफेक्ट म्हणजे काय? कायनेटिक आयसोटोपिक इफेक्ट म्हणजे काय? जर मी या 1ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 2. जर मी या 1ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 3. हा झाला कायनेटिक आयसोटोप इफेक्ट. जो पॅरेंट एलिमेंट आहे त्याच्या मासला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर दुसरा येत असेल, 3 ने मल्टिप्लाय केलं तर तिसरा येत असेल, 4 ने मल्टिप्लाय केलं तर चौथा येत असेल, तो असतो काय? कायनेटिक आयसोटोप इफेक्ट. आता मला सांगा, आपला दुसरा आहे कार्बन 12 आहे, कार्बन 13 आहे. याला मी जर 1 ने मल्टिप्लाय केलं, याला जर मी 12 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 24 येईल का? नाही. मग कायनेटिक आयसोटोप इफेक्ट फक्त कशामध्ये ऑब्झर्व केला जातो? कशामध्ये? हायड्रोजन साठी. लिखो. हा, हेच लिहायचं, हेच. होमवर्क कळालं ना? कोणी असं म्हणायचं नाही मी एक्झाम देणार नाही बेटा. कोणी हे म्हणणार नाही की मी एक्झाम देणार नाही. मी तुम्हाला आधीच अवेअर करून ठेवतोय. चॉईस इज युअर. मार्क्स किती पण पडू द्या, फेल तर कोणी करणार नाही.
एवढं तर माहिती आहे. त्यांना हे पण नाही म्हणायचं की चॅप्टर कमी करा, नाही, अजिबात नाही. आहे त्याच्यावरच देतो. एक्झाम आणखी 25 दिवसानंतर आहे, बरोबर. तर मी तुम्हाला आजच अवेअर करून ठेवतोय. मी आज तुम्हाला टास्क देतोय, मी उद्या तुम्हाला काही काही क्वेश्चन विचारेल त्याच्यावरती. जे क्वेश्चन विचारेल म्हणजे आपण जस्ट डिस्कस करू म्हणजे, ठीक आहे. विचारेल म्हणजे इन द सेन्स डिस्कस करू, ठीक आहे. म्हणजे विचारेल म्हणजे असं नाही आणि हे आलंच पाहिजे असं नाही, डिस्कस करूया, ठीक आहे. चला नेक्स्ट लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. हाँ, x2 minus has 10 electron and 10 neutron. x2 minus has, तू लिहिलंस ते? नाही लिहिलंस. x2 minus has 10 neutron, 10 electron and 10 neutron, 10 electron and 10 neutron, 10 electron and 10 neutron. त्याच्यामध्ये क्वेश्चन ए लिहा. मोस्ट अबंडंट आयन ऑफ एक्स इज. मोस्ट अबंडंट आयन ऑफ एक्स इज. मोस्ट अबंडंट जिथे लिहिलंय ना तुम्ही तिथे लिहा जास्त प्रमाणात. मराठीत जास्त प्रमाणात. ठीक आहे. सांग. आणि हे ऑप्शन्स आहेत. दीज आर द ऑप्शन्स. सांगा कुठला असेल मोस्ट अबंडंट आयन. जास्त प्रमाणात. कोण दिलाय तुम्हाला? x2 मायनस. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 10 इलेक्ट्रॉन. आणि न्यूट्रॉन किती आहेत? 10 न्यूट्रॉन. ठीक आहे, 10 न्यूट्रॉन आहेत. ठीक आहे. तर असा एलिमेंट शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि 10 न्यूट्रॉन आणि 10 हे सापडतील, 10 इलेक्ट्रॉन सापडतील किंवा 10 न्यूट्रॉन सापडतील. कुठला? दुसरा. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 10 आहेत. याच्यामध्ये किती आहेत? 10 कसे असतील? याच्यामध्ये 6 कसे? 8. अरे याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. त्याच्यात इलेक्ट्रॉन किती असतील? 8. याच्यामध्ये 8. याच्यामध्ये 10. याच्यामध्ये 10. एवढं कळालं? ठीक आहे. पण मोस्ट अबंडंट विचारलंय. जास्त प्रमाणात हा सापडतो का? हा सापडतो. वरचा सापडतो. आन्सर काय असेल? दिस. आणि काय विचारलंय परत? आयन विचारलंय. त्यावेळेस हे आयन आहेत का? नाही. तर या दोघींपैकीच येईल. या दोनपैकी येईल. पण मोस्ट अबंडंट विचारलंय तर काय येईल ते? ठीक आहे, लिहा. नेक्स्ट लिहा. न्यूट्रॉन नाहीये, पण बाय अबंडंट विचारलंय ना. अबंडंट मुळे आयन, मोस्ट अबंडंट मुळे ते आन्सर येईल. झालंय का क्वेश्चन हा? चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ एक्स इज. मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ एक्स इज. मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ एक्स इज. Most abundant element of X is. Most abundant element. सांगा. हे सेम ऑप्शन. Most abundant element of X is. सांगा. ABCD. अरे मोस्ट अबंडंट हा सापडतो ना 16. तो ऑप्शन 3 इज करेक्ट. आता एलिमेंट विचारलंय, आयन विचारलंय का? नाही. हा ठीक आहे.
ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन लिया, आयन ऑफ एक्स इज, आयन ऑफ एक्स इज, आयन ऑफ एक्स इज, आयन ऑफ एक्स इज कुठलं येईल? दुसरं. आता आयन ऑफ एक्स इज म्हणून दुसरं मोस्ट अबंडंट विचारलंय का? नाही. हा सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड करतो. त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन आहेत का? आहेत. त्याच्याकडे 10 न्यूट्रॉन आहेत का? आहेत. न्यूट्रॉन म्हणजे इथं 8 येईल, 18 मायनस 8, 18 मायनस 8, तर आन्सर काय येईल? दिस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन लिहा, नेक्स्ट क्वेश्चन लिहा, एक्स इज, एक्स इज, नेक्स्ट क्वेश्चन लिहा, एक्स इज, एक्स इज, एक्स इज कोण येईल? 4, 4, एक्स इज 4. एक्स कोण आहे? आयन एक्स कोण आहे? ज्याच्याकडे 10 न्यूट्रॉन्स आहेत. मोस्ट अबंडंट विचारलंय का? नाही. मग असं कोण आहे ज्याच्याकडे 10 न्यूट्रॉन्स असतील? शॉर्टचा इलेक्ट्रॉन सोडून द्या, फक्त एक्स इज, एक्स इज 10 येईल. हा, त्याच्यामुळे एक्स फक्त हा आहे आणि x2 वरती ऑलरेडी मायनस साइन आहे ना, त्याच्यामुळे तो येईल. कळतंय का? समजलं? चला नेक्स्ट लिहा, आयसो इलेक्ट्रॉनिक, आयसो इलेक्ट्रॉनिक, नेक्स्ट लिहा, आयसो इलेक्ट्रॉनिक, आयसो इलेक्ट्रॉनिक, पॉइंट नाही, हेडिंग आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक. आयसोटोप जसं असतो तसं आयसो इलेक्ट्रॉनिक. तुम्ही PWW जॉईन नाही केलेलं, सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही? हा, ते 3-4 हजाराला भेटतं. थोडस तिथनं थोडीशी हेल्प, तिथनं थोडीशी हेल्प. सो फायनली एम काय आपलं? एम काय? मेडिकल कॉलेजला जाणं चांगलं. जर कुठनं जर भेटत असेल तर इट्स ओके, काही नाही, ऑफर करू शकतो. ठीक आहे, स्पेशली अदर सब्जेक्ट साठी लागेल तुम्हाला हेल्प. केमिस्ट्रीमध्ये आता जर सपोज तिकडे जर जास्त झाला असेल तर तिकडे कुठला चॅप्टर चालू आहे? एकदम त्यांचा स्टेट्स ऑफ मॅटर चालू आहे, म्हणजे 4-5 चॅप्टर ऑलरेडी झालेले आहेत. काही असं असेल तर आपण करू शकता. ठीक आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक, आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय पहा. हा कोण आहे? आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय सांग पहा. हा कोण आहे सांगा? कोण आहे हा? निऑन. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 10. 10. निऑन मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 10, 10 आहेत. बरोबर आहे. एफ इलेक्ट्रॉन किती आहेत? आता याच्यात किती आहेत? ओ किती आहेत? ओ किती आहेत? ओ. ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉन सांगा. 8. आता किती आहेत? याच्यामध्ये 7. आता किती आहेत? 10. याच्यामध्ये आता किती आहेत? याच्यामध्ये आता किती आहेत? याच्यामध्ये आता किती आहेत? ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सेम येतात त्याला काय म्हणायचं? आयसो इलेक्ट्रॉनिक. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सेम येतात त्याला काय म्हणायचं? आयसो इलेक्ट्रॉनिक. द्या द एलिमेंट्स विच हॅज सेम नंबर ऑफ द एलिमेंट्स विच हॅज सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज isoelectronic, is called as isoelectronic. Is called as isoelectronic. Electrons. Example लिया. हे वरचं एक्झाम्पल लिहा. हे वरचं, बाकीचं मी एक्सप्लेन करतो. बाकीचं मी एक्सप्लेन करतो.
ठीक आहे, ठीक आहे, लिहिलं एक्झाम्पल, लिहिलं एक्झाम्पल. ठीक, आता याच्यातले इलेक्ट्रॉन सांगा, याच्यातले इलेक्ट्रॉन सांगा. हा, 6 + 16 किती आले? 22. याच्यातले सांगा, याच्यातले सांगा. 7 + 16 -1 ना, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे -1, ते किती आले? 22. याच्यातले सांगा. 7 × 1 = 21, 1 + 1 इथे किती येईल? 22. 6 + किती? 14 + 2 हे किती येतील? 22. एका पेसेस कुठले झाले? आयसो इलेक्ट्रॉनिक. पेसेस कुठले झाले? आयसो इलेक्ट्रॉनिक. लिखो. कशाचं? नंबर ऑफ नाही ते आयसोस्टर आहे. सांगतो मी काय तर. नेक्स्ट लिहा आयसोस्टर. 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 ठीक है, लिहा डेफिनेशन लिहा. द एलिमेंट विच हैज सेम नंबर ऑफ एटम, द एलिमेंट विच हैज सेम नंबर ऑफ एटम, the element which has same number of atom, the element which has same number of atom and electrons is called isoster. Is called isoster. Isoster ची स्पेलिंग ही आहे. आयसोस्टर्स. ठीक आहे, ठीक आहे. पहा एक्झाम्पल, पहा एक्झाम्पल. तुम्हाला काय सांगितलंय? काय सेम पाहिजे? सेम नंबर ऑफ ऍटम्स अँड सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे. ठीक आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉन काय आहेत? सेम आहेत. आता तुम्हाला आणखीन काय पाहिजे? नंबर ऑफ ऍटम काय पाहिजे? सेम. हे किती आहेत? 3. हे किती आहेत? 3. हे किती आहेत? 3. हे किती आहेत? दोन्ही सेम येते. काय झाले? आयसोस्टर हा सिस्टर वरून आलेला आहे. सिस्टर शब्दावरून आलेला आहे आयसोस्टर. माझा हा दिलाय का मग? माझा डब्बा इथूनच येतो ना. ते निखिलची आई देते. निखिलची आई, निखिल मोकाशीची आई. निखिलची आई मला टिफिन देते. लेक्चर बघितलं त्यामध्ये काय सर म्हणजे तुमच्या मेसला फेमस करतोय मी. हा काय सांगता येते? कोणीतरी सांगितलं तुमच्या डब्याचा विषय निघला तर अशा गोष्टी कुठं निघला. चांगला स्वयंपाक बनवतात. चांगला स्वयंपाक बनवतात. मस्त बनवतात एकदम. नाही जात याच्यामध्ये एवढं पण ऐकू जात. निखिल मोकाशी. ठीक आहे, झालं. नेक्स्ट लिहा आयसोस्टोन. आयसोटोन. TONE.
आयसोटोन, आयसोटोन. ठीक आहे. बरं आयसोटोन याच्यामध्ये काय, आयसो इलेक्ट्रॉनिक मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय सेम होतं. आता टोन म्हणजे काय, कोण येतात, अरे टोन टोन न न न न म्हणजे काय, न्यूट्रॉन. हा ठीक आहे. याच्यामध्ये काय सेम असेल, न्यूट्रॉन सेम असतील. ठीक आहे. न्यूट्रॉन लिहा सेम. हा कसली नोट, हा देतो देतो एवढं एवढं. बरं तिथे नोट लिहा, नोट लिहा, नोट लिहा. मला सांगा सगळे आयसोस्टर आयसो इलेक्ट्रॉनिक असतील का, असतील ना. पण सगळे आयसो इलेक्ट्रॉनिक आयसोस्टर असतील का, नाही. ठीक आहे. लिहा, नोट लिहा, नोट लिहा, नोट लिहा, नोट हे आहे ना तुमच्याकडे. अरे लिहा रे तिथंच, काय छोट्या छोट्या अक्षरात एकदम येवल्या 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 येवल्या. all isoster are isoelectronic but vice versa म्हणजे याचं उलट, वर्सा, vice versa is not true but vice versa is not true. अरे all isoster are isoelectronic but all isoelectronic are not isoster. राम लखन आहे बट लखन राम नाही, राम लखन आहे आणि याच्या उलट इज नॉट ट्रू. काय कळतंय का, कळतंय का. योगेश सर केमिस्ट्रीचे सर आहेत. मस्त. आणखीन मी काहीतरी सांगणार होतो पण जाऊ द्या, सोडा. ठीक आहे. चला नंतर काय लिहिलंय तुम्ही, आयसो हा बस आयसोटोन. बरोबर आहे. आयसोटोन म्हणजे काय, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन इज कॉल्ड एज आयसोटोन. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन इज कॉल्ड एज आयसोटोन. एक्झाम्पल लिहा, एक्झाम्पल लिहा. सांगा बरं एखादं एक्झाम्पल आयसोटोनचं. ऑक्सिजन आणि नायट्रोजन. किती 8 आणि 16. इथं किती आहे 7 आणि 14. इथं हा नाही आहे. ठीक आहे. हे होमवर्क घ्या, याचं एक्झाम्पल तुम्ही शोधून आणा. हा 1-2 आणा मॅक्स. चला नेक्स्ट लिहा, आयसोडायफर्स. स्पेलिंग सांगू, आयसोडायफर्स डायफर्स येते. हा क्लोरीन आणि फ्लोरीन आणि हा निऑन. बघा फ्लोरीन आणि निऑन, याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 9 आणि याचा 19. याचा किती आहे 10 आणि इथं 20. दिस मायनस दिस किती आलं 10, दिस मायनस दिस किती आलं 10. तर हे दोघं कोण झाले, आयसोटोन, आयसोन्यूट्रॉन, आयसोटोन. हे एक्झाम्पल लिहा असे, आणि एक्झाम्पल तुम्ही शोधून आणा. देखो ये फ्लोरीन आहे बघा, फ्लोरीन अँड निऑन. इथे येईल 9, इथे येईल 19, इथे येईल 10, इथे येईल 20. दिस मायनस दिस 10, दिस मायनस दिस 10. सोडियम आणि मॅग्नेशियम. बरोबर. इथे किती आहे 11, 23. इथे किती येईल 24. हे येईल 12, हे येईल 12. हे पण दोघं काय झाले, आयसोटोन्स. ॲल्युमिनियम सिलिकॉन एक लिहा. चला ठीक आहे. आयसोडायफर्स. ठीक आहे. आयसोडायफर मध्ये काय पहा, N - P सेम असला पाहिजे.
एन मायनस पी काय असलं पाहिजे, सेम असला पाहिजे. एन काय, एन काय न्यूट्रॉन आणि पी काय प्रोटॉन. एन मायनस पी सेम, एन मायनस पी सेम, एन मायनस पी सेम. एन मायनस पी सेम. ठीक आहे. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल घ्या. युरेनियम 92-234 अँड थोरियम 92-230. हा युरेनियम 92, थोरियम 92-230. ठीक आहे. आता मला सांगा एन मायनस पी, एन मायनस पी. आता एन मायनस पी, एन मायनस पी. आता एन मायनस पी ला तुम्ही काय करसाल, एन फाइंड करायचं. कशातनं काय मायनस करसाल, येत नाही हे मायनस करा. तिथं काय 234 मायनस 92 आणि परत मायनस काय 92. हे किती येईल, अरे एन मायनस पी. ही व्हॅल्यू ही इथून पर्यंत व्हॅल्यू एन आहे, हे मायनस मायनस आणि ही व्हॅल्यू पी आहे. कळतंय सांगा किती, 50 आलं हे. इथे सांगा, इथे काय येईल 230 मायनस 90 मायनस 90, हे किती येईल 50. एन मायनस पी सेम आहे, तर त्याला काय म्हणायचं, आयसो डायफर्स. नेक्स्ट लिहा आइसोबार. नेक्स्ट लिहा आइसोबार. नेक्स्ट लिहा आइसोबार. आइसोबार यामध्ये लिहा एलिमेंट्स विच हॅज, एलिमेंट्स विच हॅज different atomic number but same mass number is called as isobar. Different atomic number but same mass number is called as isobar. Mass number is called as isobar. Example, different atomic number but same mass number. समजलं. अरे बा, डिफरंट ऍटॉमिक नंबर. अर्गॉनचा ऍटॉमिक नंबर किती आहे 18, मास किती आहे 40. कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 20. याचा मास किती आहे 40. कोबाल्ट आणि निकेल, कोबाल्टचा मास किती आहे, आणि निकेल अँड कोबाल्ट. निकेलचा ऍटॉमिक नंबर किती आहे 20. फेको 28, याचा 27, याचा 58, याचा 58. हे सेम आहे, आपलं हे डिफरंट आहे पण हे सेम आहे. याला काय म्हणायचं आयसोबार. कळलं. भरपूर सापडतील पिरियोडिक टेबल मध्ये. हे लिहिलं ना, आर्गॉन कॅल्शियम लिहिलंय. नेक्स्ट लिहा हेडिंग एवरेज एटॉमिक मास. इंपॉर्टंट आहे, एवरेज एटॉमिक मास इंपॉर्टंट आहे. एवरेज एटॉमिक मास, एवरेज एटॉमिक मास. एवरेज एटॉमिक मास.
एव्हरेज ऍटॉमिक मास लिहिलंय पहा, एक कॉलम बनवा, मास ऑफ आयसोटोप्स, मास ऑफ आयसोटोप्स. दुसरा कॉलम बनवा, पर्सेंटेज अबंडन्स, पर्सेंटेज अबंडन्स, दोनच बनवा, पर्सेंटेज अबंडन्स. पर्सेंटेज अबंडन्स बनवले? कुठला? पुढच्या रविवारी, पुढच्या ते तुझं पहा. इथं जर एखादा एलिमेंट आहे, त्याचा मास m1 आहे आणि त्याचा पर्सेंटेज अबंडन्स जर x% आहे, x1%, ठीक आहे. इथे m2, इथे किती येईल? x2%, इथे येईल m3, इथे काय येईल? x3%. सेम असा mn, तिथे काय येईल? xn%, ठीक आहे. तर याचं ऍव्हरेज ऍटॉमिक मास, याचं जे ऍव्हरेज ऍटॉमिक मास, ऍव्हरेज ऍटॉमिक मास तुम्ही पूर्ण लिहायचं, ऍव्हरेज ऍटॉमिक मास, याचं जे ऍव्हरेज ऍटॉमिक मास येईल, ऍव्हरेज ऍटॉमिक मास जे येईल ते येईल पहा, m1x1 प्लस m2x2 प्लस m3x3 डॉट 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 अप टू mn(xn) डिवाइडेड बाय x1 प्लस x2 प्लस x3 डॉट 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 xn. ठीक है, लिखो काय मास ऑफ आयसोटोप्स. जर पहिल्याचा मास आहे m1, दुसऱ्याचा मास आहे m2, तिसऱ्याचा मास आहे m3, असे सपोज n आयसोटोप्स सापडले, त्याचा मास काय असेल? m1. पहिला सापडला x1%, त्याचा सापडला x2%, त्याचा सापडला x3%, लास्टचा काय सापडेल? x3%. त्याचा ऍव्हरेज ऍटॉमिक मासचा फॉर्म्युला तो आहे. आता फॉर एक्झाम्पल C12 आहे आणि C13 आहे. हा सापडला 25% आणि हा किती सापडलाय? 75%. ठीक आहे. आता याचा ऍव्हरेज ऍटॉमिक मास काय सांगा बरं? 12 into 25 प्लस 13 into 75 डिवायडेड बाय 100. x1 प्लस x2 डिवायडेड बाय 100 असं येईल का नाही? लिहा हे. मला बोर्ड एक्झामचं टेन्शन देऊ नका फक्त बस. इथल्या बोर्ड एक्झामचं ते तुम्ही करत राहा होमवर्क. आज मोल, उद्या ऍटॉमिक, परवा, नाही तर 2-2 दिवस घ्या, 2-2 दिवस घ्या. ठीक आहे. ठीक है, चलो क्वेश्चन लिया, क्वेश्चन लिखो. x1 प्लस x2 डॉट 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 xn. क्वेश्चन लिया. बोरॉन हैज two isotopes B10 and B11. इथे लिहितोय पहा B10 and B11. B10 and B11. Percentage abundance of B11 is 80%. 80%. Calculate average atomic mass.
हा फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युला लिहा, काय काय दिलंय ते पहा. कोण कोण दिलंय ते सांगा मला. चला B10 and B11. आता सांगा ऍव्हरेज ऍटॉमिक मासचा फॉर्म्युला काय येईल? M1 x1 प्लस M2 x2 डिवायडेड बाय x1 प्लस x2 प्लस x2. M1 किती आहे? M1 किती आहे? 10. x1 किती आहे? 5. x1 5 कसं असेल? दिलेलं नाहीये ना, दिलेलं नाहीये ना. तर x1 ची व्हॅल्यू किती येईल? x2 किती दिलाय? बरं M2 किती दिलाय? 11. x2 किती दिलाय? 80 दिलाय ना. पर्सेंटेज अबंडन्स ऑफ B11 इज 80% असं म्हटलंय. म्हणजे किती असेल x2 ची व्हॅल्यू? ते ही व्हॅल्यू x1 ची व्हॅल्यू किती येईल? 20. टोटल किती असतात पर्सेंटेज? 100. ही व्हॅल्यू किती येईल? 20. आपण काय येईल? 100. 10 प्लस 20 प्लस 80 ना. x1 प्लस x2. समजतंय? समजलं? हे किती झालं? 200 प्लस 880 डिवायडेड बाय 100. 200 प्लस 880 काय झालं? 1080. 1080 डिवायडेड बाय 100. ते काय आलं? 10.80. संपलं. समजलं? नाही समजलं? अरे हे बघा M1 x1 M2 x2 डिवायडेड बाय M1 x1 प्लस M2 x2 डिवायडेड बाय M1 हे x1 अपॉन x2. ही व्हॅल्यू कळाली, ही व्हॅल्यू कळाली, ही व्हॅल्यू कळाली, ही व्हॅल्यू कळाली, ही व्हॅल्यू कळाली. खाली इथं 20. अरे B11 किती पर्सेंट सापडलाय? 80% सापडलाय. बरोबर आहे. टोटल पर्सेंटेज किती असतात? आपण सांगताना कसं सांगतो? मला 97% पडले, मला 98% पडले. मग समोरचा कॅल्क्युलेट कसा करतो? याला 100% पैकी 98% पडलेत असंच ना. काही असं म्हणाल का की 800% पैकी 800% असतात का? किंवा 90% पैकी 97% पडले असं असतं का? बरोबर. टोटल किती आहे? 100 पैकी किती आहे? 80 हा आहे. हा किती असेल? 20. कळलं का ही व्हॅल्यू कशी आली तर? ठीक आहे. हा कोणाला काय बाकी काय प्रॉब्लेम आहे? कुठले? कुठं? कुठले? हा कॅन्सल कुठे केलंय मी? का नाही केले? मला सांग. 2 प्लस आपलं 5 प्लस 5 डिवायडेड बाय 2 याचा आन्सर सांग. याचा आन्सर किती येईल? 5. कसं केलंस? नंतर डिवाइड केलं. बरोबर आहे. आता हे बघ, मी असं करू का? असं करू. मग हे किती येईल? 7.5 येईल ना. ज्यावेळेस ऍडिशन असते त्यावेळेस डिवाइड नसतात करत. ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस डिवाइड करतात. या दोघांच्या मध्ये काय ऍडिशन आहे. बरोबर आहे. इथं आहे पण या दोघांच्या मध्ये काय ऍडिशन आहे ना. ज्या ऑपरेशन मध्ये सगळे मल्टिपल्स असतील. आता बघ इथं कुठलं? हा कळलं का? चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. Chlorine has 2 isotopes. Chlorine has 2 isotopes. Cl35 and Cl37. Cl35 and Cl37. 35-37 कसं कुठे लिहायचं? डोक्यावर त्याच्या या साईडला. ठीक आहे. असंच लिहिलं ना सगळ्यांनी. Cl35 and Cl37. ठीक आहे. ठीक आहे. An atomic mass of Cl is असं लिहा. Average atomic mass of Cl is
अरे atomic average atomic mass of Cl is 35.5%. 35.5%. Abundance of lighter and heavier isotopes. Abundance of lighter and heavier isotopes of chlorine is. Lighter and heavier isotopes of chlorine is. विठू माऊली तू माऊली जगाची. झालं लिहून? काय चला पहा काय दिलंय तुम्हाला. दिलंय काय? क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37. काय दिलंय तुम्हाला सांगा. काय दिलंय सांगा. क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37. त्यानंतर ऍव्हरेज ऍटॉमिक मास किती दिलाय? ऍव्हरेज ऍटॉमिक मास किती दिलाय? 35.5. ठीक आहे. मला सांगा ऍव्हरेज ऍटॉमिक मासचा फॉर्म्युला. ऍव्हरेज ऍटॉमिक मासचा फॉर्म्युला काय आहे? M1x1 प्लस M2x2 डिवायडेड बाय x1 प्लस x2. व्हॅल्यू कुठली दिली? ऍव्हरेज ऍटॉमिक मास दिलंय. किती दिलंय? लक्ष द्या. किती दिलंय? 35.5. M1 दिलंय का? किती दिलंय? 35. x1 दिलाय का? नाही दिलाय. बरोबर आहे. M2 दिलाय का? किती दिलाय? 37. x2 दिलाय का? नाही. आता कॅल्क्युलेट करा. अज्युम करा जर हा याचा अबंडन्स जर x% असेल तर याचा अबंडन्स किती पर्सेंट असेल? 100 मायनस x. याचा अबंडन्स आपण किती पर्सेंट अज्युम केलं? x. बरोबर आहे. तर याचं अबंडन्स आपण किती? लक्ष दे ऐक पूर्वा. घाई नको करू. x% आहे. बरोबर आहे. इथं किती येईल? 100 मायनस x. 100 मायनस x येईल. इथं x1 ची व्हॅल्यू काय ठेवू मी? x. इथं काय ठेवू? 100 मायनस x. इथं काय ठेवू सांगा? x प्लस 100 मायनस x. हा गेला. हा x गेला. कुठे गेला? देवघरी. बरोबर आहे. आता हा काय आला? 100 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर पॉइंट शिफ्ट होईल. x0 येईल. कळलं सगळ्यांना? कळलं? आता हे काय आहे? 35x प्लस 3070 मायनस 37. ठीक आहे. आता याला तिकडे पाठवा. याला इकडे घ्या. हे किती? मायनस 2x येईल. हे किती येईल? मायनस 2x प्लस 3700. हे काय? 35 असेल. ठीक आहे. आता 2x ने इकडे घ्या. हा 2x इथे घ्या. हे 3700 मायनस 3550. हे किती येईल? 150. हे किती येईल? 150. हे काय आलं? 2x. x ची व्हॅल्यू किती आली? 75%. तर याची व्हॅल्यू किती येईल? 75%. आणि याची व्हॅल्यू किती येईल? 25%. म्हणजे लायटर किती अबंडंट असेल? लायटर हाय का हाय? लायटर हाय, हेवियर हाय. लायटर हाय, हेवियर हाय. अरे वजन कोणाचं जास्त आहे? कळलं? ठीक आहे. लिहा. फास्ट.
कळतंय का? मग एक समजतंय का तुला? घाई नको करू. हे दिले समजा जर पहिला एक्स असा हे घेतला तर खाली एक्स 100 मायनस एक्स करायचं ना, कारण पर्सेंटेज 100 असतात ना म्हणून. पूर्ण सपोज पहा, योगेशला 50% पडले आणि बाकीच्यांना राहिलेले पडले, ते किती पडले? 50. 50 कसे आले? 100 मायनस 50. असं असं अक्षर काढतोय मी कधी कधी. चांगले नाहीत? एवढं पण चांगलं नाही, पण ठीक ठाक आहे. इथून का हे आलं? हे कळलं? हे कळलं? अरे हे बघ, 2 into 5 minus x, हे किती? 2 5 जा 10 minus 2x. सेम केलंय मी, याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर हे येईल एवढं, आणि 37 ने मल्टिप्लाय केलं ते किती? 37x. पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलंय ना, त्यामुळे. पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, पूर्ण ब्रॅकेटला आहे ना तो मल्टिप्लाय, म्हणून. बेसिक मॅथ्स 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 म्हणून तुम्ही मॅथ्स सोडलं का? मग एवढी भीती वाटते म्हणून सोडलंय का मॅथ्सची? मग मॅथ्स आवडते पण डॉक्टर व्हायचं होतं, है ना? है ना? असं जुनून असला पाहिजे डॉक्टर होण्यासाठी. असं जुनून असला पाहिजे, जुनून. जुनून म्हणजे समजतं ना? सिद्धत. सिद्धत नावाचा एक पिक्चर होता, माहिती आहे? हा, तू बघितला सिद्धत नावाचा पिक्चर? कोणी कोणी पाहिलाय सिद्धत? पिक्चर वगैरे बघितलं? विकी कौशलच्या भावाचा, है ना? मग सनी कौशल. विकी कौशलच्या भावाचा पिक्चर आहे सिद्धत. तुम्ही पिक्चर वगैरे पाहत ना तुम्ही? त्यातलं कोणतं गाणं आहे? एखादं गाणं त्यातलं हिट झालेलं, असं हिट झालेलं कोणतं गाणं आहे सिद्धत मधलं? सिद्धत मधलं काय माहिती, पण हे खूप इमोशनल पिक्चर आहे तो, खूप जास्त इमोशनल पिक्चर आहे. म्हणजे तो सैयारा टाईप पिक्चर आहे तो, खूप जास्त इमोशनल पिक्चर आहे. ते सैयारा पिक्चर मी पाहिला नाही स्वतः, पण मी ते इंस्टाग्राम वरती रील पाहतो ना, रडतात ते, कारण आणि मी सिरियसली पहा, तुम्ही तो पिक्चर पाहिला सैयार, ते इंस्टाग्राम वरती रील, यंगस्टर बिलकुल एकदम, म्हणजे ज्यांचं वय 16 ते एक 25-26 दरम्यान असतील, ते जे रडा लागले. अरे बाप रे बाप, जे रडतायत, मुली रडतायत, मुलं रडतायत. कशासाठी? 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 सैयारासाठी, बरोबर आहे. रडतायत म्हणजे समजा कोणाचा बॉयफ्रेंड असेल, कोणाचा गर्लफ्रेंड असेल, त्यामध्ये सोडून गेले, किंवा अनफॉर्च्युनेटली त्यांचं लग्न नाही झालं, लग्नाच्या आधी ते रिलेशनशिप मध्ये होते, लग्न नाही झालं, मग ते जे रडतायत, बाप रे बाप. आणि मुलं तर खूप इमोशनल असतात. मुलींपेक्षा जास्त मुलं असतात.
मी ऑब्झर्व केली ती गोष्ट. मुलींना, मुली काय होते माहितीये का, मुली एका दिवसासाठी इमोशनल होतील, 2 दिवसासाठी होतील, पण नंतर नाही होणार. पण मुलगा जो असतो, मुलगा तो ते वर्षानुवर्ष विसरत नाही.